दादा गेल्यावर महाराष्ट्रात कोणत्या नाटक कंपनीचा पुडका हल्ली सुरू आहे? आज खऱ्या अर्थाने जाणून घ्या राजकीय क्षेत्राची खरी लायकी काय आहे. अजित पवारांवर माझं किती प्रेम होतं, माझी दोस्ती कशी इतरांपेक्षा घट्ट होती. दादा कामाचा माणूस होता, दादा शिस्तीचा माणूस होता. कुणी म्हणतो मी मित्र गमावला, कुणी म्हणतो सभागृहाचा हेडमास्टरच हरवला, कुणी म्हणतो मंत्रालयाचा पुजारी गेला. मंडळी, हे एका राजकीय नाटक कंपनीचं सादरीकरण नुकतंच आटोपलं. अरे जरा इतिहास आठवा मंडळी. यातल्या अर्ध्या अधिक लोकांनी हयात असताना दादांना किती छळलं आणि कशासाठी ते नीट ऐका. वाटेल ते आरोप केलेत आणि हे लोक जेव्हा आरोप करतात तेव्हा त्या आरोपाला हात पाय आहे की नाही हे आपल्यासारख्या सामान्य माणसांना काहीच माहिती नसतं. पण यांना म्होरके मानून आपणही गल्लीत चावडीवर पारावर बसून अनेकदा तोंड सुख घेत असतो. निरागस जनतेला भ्रमित करून हे लोक शेवटी साध्य काय करतात या प्रश्नाचं उत्तर खरं तर याच लोकांना जनतेने विचारायला पाहिजे. सत्तेच्या स्वार्थासाठी आणि नको त्या अर्थासाठी हे लोक गळा फाडून ओरडतात. शेवटी यातून सिद्ध काय होतं? काहीच नाही. अजितदादा पवार 70,000 कोटींचा आरोप उगाच अंगावर घेऊन गेले. ते खरं की खोटं हे देव जाणे, दादा जाणे किंवा देवाजी जाणे. कारण ज्यांनी आरोप केले त्यांनीच दादांना सत्तेत घेतलं. चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग दिवस रात्र ढोल बडवला, भक्कम आवाज चढवला, शेवटी हाती काहीच लागलं नाही. प्रश्न आज हा आहे की जेव्हा हे लोक केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कुणावर आरोप करतात ते कशासाठी करतात? तर केवळ जनतेला भ्रमित करणे हा यांचा एकमेव उद्देश असतो. काय म्हणायचे, एक वेळ मी बिना लग्नाचा राहीन पण राष्ट्रवादी सोबत कधीही जाणार नाही. पण काय झालं? लोकांना झोपेत ठेवून पहाटेच पळाले आणि दुसऱ्यांदा तर सोडूनच द्या, दिवसा ढवळ्याच गेले. आता पत्रकार आठवण करून देतात तेव्हा म्हणतात ही आमची राजकीय ऍडजस्टमेंट आहे. अजितदादांना पत्रकार विचारायचे तेव्हा दादा म्हणायचे ज्यांनी माझ्यावर आरोप केले मी आता त्यांच्या सोबतच आहे. बोमला. शेवटी प्रश्न हा आहे की भाषणं ऐकून ज्यांनी ज्यांनी टाळ्या ठोकल्या त्यांनी काय समजायचं? अर्थात घोडाही त्यांचाच आणि लगामही त्यांचाच. मग जनतेजवळ काय शिल्लक आहे? तर मी धतुरा म्हटलं तर मला वाटते काहीही चूक होणार नाही. काल सभागृहात शोकप्रस्ताव झाला. वेगवेगळ्या ठिकाणी श्रद्धांजलीच्या सभा महाराष्ट्रभर होत आहेत. या निमित्ताने दादांचे भाषणं व्हायरल होत आहेत. बारामतीचा विकास खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आता दिसला. विकास होऊन तर कित्येक वर्ष लोटले, परंतु ज्या पद्धतीने गुजरात मॉडेल देशापुढे आणून मोदीजींनी दिल्ली गाठली त्याचप्रमाणे बारामतीचं मॉडेल दाखवून दादा मुख्यमंत्री होऊ शकले असते का हो? किंवा महाराष्ट्राने दादांना मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं का? ही संधी महाराष्ट्राने गमावली आहे का? तर दुर्दैव आहे. निदान बारामतीचा विकास बघून इतर नेत्यांनी महाराष्ट्राचा कानाकोपरा आजवर का नाही सजवला? अर्थात बारामतीचा विकास तर जनतेच्या पैशातूनच झाला असेल ना. मग बारामतीकडे बघून इतर नेत्यांना कधीच काही जनाची नाही तर मनाची वाटली नसावी का? आता सर्वांना बारामतीचा विकास दिसतो आहे, दादांची शिस्त दिसते आहे, त्यांच्या टायमिंगच्या चर्चा होत आहे. जे लोक भाऊक होऊन शोक प्रस्ताव मांडतायत त्यांनी तर इतर पल्हाड लावण्यापेक्षा दादांनी जशी बारामती घडवली तसा संपूर्ण महाराष्ट्र घडवण्याचा प्रण करायला पाहिजे, शपथ घ्यायला पाहिजे. हीच खरी श्रद्धांजली मानायला पाहिजे. बारामतीसारखा विकास विदर्भात का नाही होऊ शकत? मराठवाडा झालाय का पूर्ण विकसित? त्या बीड जिल्ह्यातली गुंडागर्दी, त्या परळीचा हिंसाचार थांबवून तिथे बारामती मॉडेल उभं करावं का? आणि त्यानंतर खरं तर प्रत्येक आमदाराने आपापले कान धरून दादांच्या तसबिरीपुढे उभं राहायला पाहिजे आणि नंतर त्यांच्या स्मारकाच्या गप्पा हाणायला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी खूप छान शब्दात आपला शोकप्रस्ताव व्यक्त केला. ते म्हणाले एखाद्या माणसाला आपण किती बदनाम करायला पाहिजे. एकंदरीत हा राजकारणातला नीचपणा केव्हा संपेल असाच त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ होता. अर्थात कामाचा माणूस, शिस्तीचा माणूस, धडाडीचे दादा, एकच वादा, अजित दादा, ह्या उपमा प्रत्येक आमदार आणि मंत्र्यांच्या नावापुढे लागायला पाहिजे ना. खऱ्या अर्थाने हीच श्रद्धांजली दादांसाठी योग्य राहील असं मला वाटतं. पण कशाचं काय? 12 महिने आणि 13 काळ काय तर फक्त निवडणुका, वर्षानुवर्षे फक्त निवडणुकाच होताना आपण बघतो आहे. 12 महिन्यातून 11 महिने तर यांच्या गळ्यात पक्षाचाच दुपट्टा दिसतो हो. मग त्यांच्या भाषणात आपल्याला दुसरं काय दिसणार? तेच नेहमीप्रमाणे निवडणूक आली की ढिगभर आरोपांची बगबग बगबग बगबग. ते ऐकून मग आपल्याजवळ कोणते धंदे उरले आहेत? एकच धंदा, बेदम टाळ्या वाजवा आणि त्यांच्या फुकट सभा गाजवा. याशिवाय आपल्याजवळ तरी दुसरा कोणता धंदा आहे? फार तर चाराण्याचा चिवडा आणि बाराण्याची दारू, एक पाव मटण खाऊन ईव्हीएमचं बटन दाबल्यावर प्रश्न कुणाला करणार? संपला आपला विषय. आपले मुद्दे गेले खड्ड्यात. इकडे बेरोजगारीचा वंट्याधार, कापूस 7,000, सोयाबीन 4,000, उरलं सुरलं पावसानं बेजार. तरीही आपल्याला आपलीच काळजी का नाही? तर सरकारने तुमची नीट सोय करून ठेवली आहे. एसटीचं तिकीट फुकट, लाडकी बहीण फुकट, पीएमचे वेगळे, सीएमचे वेगळे, अंगावर वीज पडली, साप चावला तर डीएमचे वेगळे. मग काय पाहिजे आपल्याला? थोडासा आटा आणि 2 GB डाटा, पोटात 2 घास आणि मोबाईलचा टाइमपास.
मंडळी, सरकारने महाराष्ट्र आळशी केला आहे आणि महाराष्ट्राने आपली बुद्धी गहाण ठेवली आहे. दादा 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 बस झालं. आदर्श घ्या आणि रडणं बंद करा, लढणं शिका. अजितदादांना श्रद्धांजली खऱ्या अर्थानं द्यायची असेल तर बारामती मॉडेल महाराष्ट्रभर उभं करा आणि नंतर दादांचं स्मारक प्रत्येक जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर उभं करावं, असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे ते कळवा. नमस्कार.